नमस्कार टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीची हॉटेल 4 सीझनमध्ये 3.5 तासांपासून सध्या बैठक सुरू आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमधून प्रकाश आंबेडकर मात्र बाहेर पडलेत। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात या बैठकीमध्ये अद्यापही उपस्थित आहेत। संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या बैठकीसाठी हजर आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। जवळपास 42 जागांवर तीनही पक्षांमध्ये एकमत झाले। वंचितला नेमक्या किती जागा द्यायच्या या संदर्भात देखील इथे बैठक झाली आहे। प्रकाश आंबेडकर यांचे देखील मत या ठिकाणी जाणून घेण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीची हॉटेल 4 सीझनमध्ये 3.5 तासांपासून बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि थोरात यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। प्रकाश आंबेडकर मात्र या बैठकीमधून निघाले आहेत। संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा बैठकीसाठी हॉटेल 4 सीझनमध्ये हजर आहेत। 23, 15 आणि 10 या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होणार अशी सूत्रांची माहिती आहे। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 आणि पवार गट 10 जागा लढणार अशी सूत्रांची माहिती आहे। वंचित सोबत आल्यास याच फॉर्म्युल्यामधून 4 ते 5 जागा देण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। माढ्याची जागा महादेव जानकरांना मिळणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये काल रात्री या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महादेव जानकरांना महाविकास आघाडीमधून जागा जवळपास निश्चित झाल्याची माहितीही मिळत आहे। 2 दिवसांमध्ये अधिकृत निर्णय येण्याची देखील शक्यता आहे।